मलाडमध्ये काँग्रेसच्या शिबिर चालू आहे आणि याच्यामध्ये आज सोमवारावर लढण्याचा नारा दिले गेले आहेत, एकला चलोचा नारा दिले गेले आहेत। आमच्याबरोबर असलम शेख आहे सर, आजच्या शिबिरात बैठकीत एकला चलोचा नारा दिले गेले आहेत, तर का होतं नारा दिल्याचं कारण बिहार निवडणुकीचे निकाल आल्यानंतर दिले आहेत की मनसे कारण आहे? मुंबई महानगरपालिका असू द्या की राज्याचे छोटे निवडणुका आहेत, ग्रामपंचायत निवडणुका, नगरपंचायत असू दे की महानगरपालिका असू दे, सगळे कार्यकर्त्याची मागणी अशी होती की हे निवडणुका आपण स्वबळावरती लढला पाहिजे, पक्षही वाढणार आणि सगळ्यांना संधी भेटणार। आणि अशी मागणी फक्त काँग्रेसची नाही, तुम्ही बाकीचे पक्ष जर बघितलं त्यांच्याकडून पण अशीच मागणी येत आहे। तर आज निर्णय झालेला आहे की काँग्रेस जे स्वबळावरती निवडणुका लढणार मुंबई महानगरपालिका। पण तुमचा मुद्दा काय असणार आहे? आमचा महानगरपालिकेचा मुद्दा खान, पठाण, शिंदे, शेलार नाही आहे। आमचा मुंबईचा महापौर हे बघेल की कसं आपल्याला ट्रॅफिकमधून लोकांना निजात करता येईल। आज 1 किलोमीटर जायचं असेल तर 2-2 तास लागतो, जेवढा दिल्लीवरून इथे यायला विमानात तास लागतो तेवढा आपल्याला इथे प्रवास करायला तास वाटतोय। आज कचऱ्याचा ढेग जागेवरती तुंबलेला आहे, सगळ्या गाड्या मुंबई शहरामध्ये चालत आहे, त्याला ढाकणं पण करण्यात येत नाही, सगळं गंदगी जे आहे ना पसरण्याचं काम येत आहे, पाणी स्वच्छ भेटत नाही, इन्फ्रास्ट्रक्चरचे हाल तुम्ही बघा। मुंबईमध्ये लोकांना, तरुण मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाहीत, जागा तुम्ही मोठे मोठे उद्योगपतींना देत चाललेले आणि त्यामुळे मुलं जे आहेत मुंबईचे ते ड्रग्समध्ये जात आहेत। पार्किंगची व्यवस्था कशी आहे, मोठी मोठी इमारत 10-10 FSI तुम्ही देता, रोड छोटे आहेत, पार्किंगची हॉकर्सचा तुम्ही बघा, हॉकर्सचा तुम्ही पॉलिसी फायनल नाही केली पाहिजे तसा तुम्ही हॉकर्सला दाबून ठेवला आहे। 2 वर्ष निवडणुका नाही झाली, मुंबई महानगरपालिकेला नंगा करून टाकला आहे, सगळे पैसे खाऊन टाकले। आता ते लोक विचारू नव्हे म्हणून तुम्हाला बांगलादेशी, रोहिंग्या, शिंदे, शेलार, खान, पठाण हे सगळं चाललेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।